नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतो, तर त्या सरपंचाला भत्ता जो असतो तर तो 3000 ते 5000 रुपये असतो। आता 3000 ते 5000 रुपये भत्त्यामध्ये ते गाडी बंगला असे विविध प्रकारचे हाऊसमौज कसे करत असतात किंवा त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येत असतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, तर तेच आपण बघणार आहे। कोणत्या योजनेतून पैसे खातात किंवा कशा पद्धतीने पैसे खायची सरपंचाची टेक्निक असते। मित्रांनो, आपला सरपंच जो असतो तर तो पैसे खात असतो, तसेच ग्रामसेवक जो असतो तो पैसे खात असतो। तर त्याची भ्रष्टाचार करण्याचा जो मोडकळीस आणण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या चॅनलवरती होत असतो। तर मित्रांनो, चॅनलला 300च्या स्पीडनं लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ग्रामपंचायतीला पैसे येतात कुठून। तर मित्रांनो, शासनाचे जे विविध प्रकारच्या योजना असतात तर त्या योजनांमार्फत ग्रामपंचायतीला पैसे येत असतात। तर आमदार फंडातून येतात किंवा शासनाच्या जो सरकारी योजना असतो 15 वित्त आयोग, 14 वित्त आयोग अशा पद्धतीचे जे वित्त आयोगाचे जे पैसे असतात तर त्यातून सुद्धा पैसे येत असतात। तर हे पैसे मार्गी लावायचं काम सरपंच आणि ग्रामसेवकाच्या हातात असतं। आता सरपंच आणि ग्रामसेवक तर काय हे पैसे मार्गी लावायच्या ऐवजी हे पैसे उधळत असतात। हाय हाय, इतना सुकून। म्हणजेच आता एखादा ठेकेदाराला 50 लाखाचं काम आहे तर त्याला त्यातून 10% कमिशन, 5% कमिशन असं कमिशन काढून ते सरपंच ग्रामसेवक जे आहेत ते आपला फायदा काढून त्या ठेकेदाराला काम करायला सांगत असतात। आता ठेकेदार काम करणार म्हणजे ग्रामसेवक किंवा सरपंच हे त्याच्या ठेकेदाराचे बिल निघणार असतं, त्यामुळे त्याला कमिशन देणं भाग असतं। आता कमिशन दिल्यानंतर त्या ठेकेदाराला जेवढ्या पैशाचं काम आलेलं असतं त्यापेक्षा खालच्या दर्जाचं काम ठेकेदार गावामध्ये करत असतो। बऱ्याच वेळा काय होतं, काम तर झालेलं आहे पण पैसेच निघलेले नाहीत। आता अशा वेळेस काय करायचं, तर त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे। म्हणजेच तुमच्या गावामध्ये विकास काम तर झालेलं आहे असे कागदोपत्री दाखवत आहे, पण ऑलरेडी जर का खरी सिच्युएशन बघितली तर गावामध्ये विकास काम हे झालेलंच नसतं किंवा कोणत्याही पद्धतीचं ते काम झालेलंच नसते, पण पैसे तर निघालेले असतात। तर अशा पद्धतीने तक्रार कशी करायची किंवा काय प्रोसेस अवलंबायची आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे। तिथं वरती आय बटनामध्ये तुम्हाला या व्हिडिओची लिंक दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देऊन ठेवतो, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही संपूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तक्रार कशी करायची ते देखील माहिती होईल। तर ही माहिती झाली तक्रार कशी करायची, पण आता आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हे सरपंच एवढे पैसे खातात कशा पद्धतीने। तर मित्रांनो, मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ग्रामपंचायत मार्फत विविध प्रकारच्या कामांचे टेंडर निघत असतात, तर त्या टेंडरपैकी जे सरपंच असतात तर ते टेंडर कोणाला द्यायचं, तर तो सरपंचाचाच अधिकार असतो की टेंडर बाबा याच माणसाला दिलं पाहिजे। तर तो सरपंच काय करतो की त्याच्या मर्जीतला माणूस जो असतो, म्हणजेच ठेकेदार जो त्याच्या मर्जीतला असतो, तर त्याला तो हे टेंडर देतो आणि त्याच्याकडून कमिशन घेत असतो। तर हे कमिशन त्याला दिल्यानंतर तो खालच्या दर्जाचं काम करतो। तर गावकऱ्यांनी यावरती काय केलं पाहिजे, तर मित्रांनो, गावकऱ्यांनी यावरती तक्रार केली पाहिजे। तर जर का तुम्हाला असं निदर्शनास आलं की तुमच्या गावामध्ये एखादा रस्ता होतोय आणि त्या रस्त्याचं काम एकदम खालच्या दर्जाचं होत आहे, तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पंचायत समितीला तक्रार करायची असते। तर तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये अगोदर तक्रार करायची, त्यानंतर पंचायत समितीला तक्रार करायची आहे। ग्रामपंचायतला तक्रार केल्यानंतर ते तर काय ऐकणारच नाहीत, परंतु त्या तक्रारीची पोच घेऊन पंचायत समितीला तुम्हाला तक्रार करायची आहे। तक्रार केल्यानंतर तुमचं तक्रार केलेला तक्रार अर्ज व्हिडिओ बघतील आणि त्या अर्जान्वये ग्रामसेवकांना आदेश देतील की अशा पद्धतीने काम चालू आहे व त्याचे पेमेंट काढू नका। आता त्याचे पेमेंट स्टॉप झाल्यानंतर त्या ठेकेदाराला योग्य रीतीने काम करणं हे बंधनकारक राहणार आहे, कारण त्याचे पैसे अडकलेले असतात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, विविध कामाच्या मधून पैसे खात सरपंच पैसे कमवत असतो। तर मित्रांनो, प्रत्येक सरपंचाबद्दल आपण बोलत नाही, काही सरपंच स्वतःच्या खिशातले देखील पैसे घालून काम करत असतात, परंतु काही सरपंच हे भ्रष्टाचारी असतात। तर ते भ्रष्टाचारी सरपंचांना आपण मोडकळीस आणण्याचं काम करायचं आहे। तर गावातील नागरिकांनी शांत न बसता तर मित्रांनो ह्या गावाला चुना लावण्यापासून सरपंचांना रोखायचं आहे। तर मित्रांनो, कशा पद्धतीने रोखणार त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। सरपंचाची तक्रार कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि ग्रामपंचायत रिलेटेड विविध माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।